नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन एक अपडेट आलेले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली तेच बघणार आहोत की काय नेमकं नवीन अपडेट आलेले आहे आणि काय तुम्हाला नवीन करायचं आहे. ज्या लोकांना हप्ता आलेला नाही आहे, ज्या लोकांना पेमेंट झालेलं नाही आहे, त्या लोकांनी महत्त्वाचं म्हणजे आपला जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज रिजेक्ट झाला आहे का ते चेक करायचं आहे. ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे त्या लोकांनी परत तो अर्ज भरणं गरजेचं आहे. जर तुम्ही भरला नसेल परत रिजेक्ट झाल्यानंतर तर तुम्ही आता लवकर भरून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे जेव्हा अर्ज मंजूर होईल त्यावेळेस पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये एकदा लिस्ट येऊन त्याच्यामध्ये तुमचं पेमेंट येईल जर तुम्ही तुमचा अर्ज परत भरला तर. दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत की काही लोकांचे अर्ज भरलेले आहेत परंतु त्यांचे पैसे आलेले नाही आहेत आणि त्याच्यानंतर हे देखील आपण बघणार आहोत की ते जे अर्ज आहेत ते किंवा काही लोकांना नवीन अर्ज भरायचे असतील तर त्या लोकांनी नवीन अर्ज कसे भरायचे. तर पहिल्यांदा आपण बघूया की नवीन लोकांना कशा प्रकारे अर्ज भरायचे आहेत. अजूनही काही जणांचे जर अर्ज भरले नसतील किंवा काही जणांचे अर्ज जर प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, कोणाचे अर्ज रिजेक्ट होत आहेत, कोणाचे अर्ज सबमिटच होत नाही आहेत, तर त्यांनी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in नावाची एक वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची. त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर नवीन ॲप्लाय करायचं आहे नवीन लाडकी बहीण योजनेसाठी. तर हा एक मुद्दा आपण या ठिकाणी बघितला आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तर मी तुम्हाला इथं एक वेबसाईट सांगतो आहे. अर्नस्पीड नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक वेब पेज दिसेल किंवा तिथे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अजून माहिती आम्ही तिथं दिलेली आहे ती माहिती घ्या तुम्ही आणि त्याच्यावरती तुम्हाला एक लिंकही भेटेल. त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तिथून तुम्हाला नवीन अर्ज देखील भरता येईल. तर तुम्ही ही देखील पर्याय आहे, हा देखील तुम्ही करू शकता. अशाच प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि वेबसाईटवरती जाऊन नक्की अधिक माहिती तपासून घ्या. धन्यवाद.